पाकिस्तानमधील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी याच्या कथित नेटवर्कचं सांगली कोल्हापूर कनेक्शन तपासण्यासाठी महाराष्ट्र ATSने चौकशीची मोहीम सुरू केली आहे। सोशल मीडियाद्वारे आंतरराष्ट्रीय गँगस्टर्सशी संपर्क असल्याच्या संशयावरून कोल्हापुरातील 2 तरुणांना ताब्यात घेऊन तब्बल 8 ते 10 तास त्यांची चौकशी करण्यात आली आहे। या चौकशीमध्ये ठोस माहिती न मिळाल्याने त्यांची सुटका करण्यात आली असली तरी पुढील चौकशीसाठी त्यांना शहराबाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। आपण या सगळ्या कारवाईचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, कस्तुरी बरोबर आहे की काल चौकशी जी आहे ती झाली अशी माहिती जी आहे ती मिळालेली आहे। आपण जर बघितलं तर या संदर्भात महाराष्ट्रामध्ये 122 जणांहून अधिक जणांची चौकशी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये आता कोल्हापूरच्या देखील दोघांचा जो आहे तो समावेश आहे। जवळपास 10 तास या दोघांची ही चौकशी जी आहे ती करण्यात आलेली आहे। कोल्हापूरची कनेक्शन जे आहे ते समोर आल्यानंतर एकच खळबळ जी ती माजलेली आहे। मात्र या चौकशीमध्ये ठोस काही माहिती मिळाली नसल्याची माहिती देखील मिळाली आणि म्हणूनच त्यांची सुटका देखील करण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे। त्यामुळे निश्चितच या संदर्भात पुढे देखील जाऊन या दोघांची चौकशी होण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने आता पुढे काय प्रयत्न होणार आहेत आणि काय नेमकी चौकशी होणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। धन्यवाद शेखर दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।